नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 12 मे 2026। आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आहेत ते किंवा आपल्या या चालू घडामोडींच्या सिरीजमधील प्रश्न आहेत ते पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, त्यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांची तयारी करताय आणि तुम्हाला चालू घडामोडींचा सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील। आता या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, भारतात दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणजेच नॅशनल टेक्नॉलॉजी डे कधी साजरा केला जातो? आता लक्षात ठेवायचं आहे 11 मे 1998 ला। कधी? 11 मे 1998 ला राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी भारतानं दुसरी यशस्वी अणुचाचणी केली होती। आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे या अणुचाचणीच्या स्मरणार्थच 11 मे हा दिवस आहे तो भारतामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणून साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। आता पुढचा प्रश्न देखील त्यावरच आहे। आपण काय करतोय तर वेगवेगळे प्रश्न घेऊन एखादा टॉपिक पूर्णपणे कव्हर करतोय, जेणेकरून मागे पुढे त्याच्यावर वेगवेगळे प्रश्न आले तर त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे। एकाच प्रश्नामध्ये स्पष्टीकरण सांगितलं तर ते काही वेळा विसरून पण जाईल, परंतु एकाच स्पष्टीकरणावर अनेक प्रश्न पाहिले तर त्या ठिकाणी ते नेहमी लक्षात राहील। म्हणून या प्रकारे आपण पाहत आहोत। तर या ठिकाणी दुसरा प्रश्न पहा काय आहे। 11 मे 1998 रोजी भारताने पोखरण येथे केलेल्या दुसऱ्या अणुचाचणीचे सांकेतिक नाव काय होते? आपण काय पाहिलं, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कशा स्मरणात साजरा केला जातो तर 11 मे 1998 रोजी झालेल्या पोखरण अणुचाचणीबद्दल। ठीक आहे, परंतु लक्षात ठेवायचं आहे ही दुसरी चाचणी होती आणि ह्याला नाव काय देण्यात आलं होतं? ह्याला नाव देण्यात आलेलं होतं ऑपरेशन शक्ती, पर्याय बी। 11 मे 1998 ला भारताकडून राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी दुसरी अणुचाचणी घेण्यात आली आणि त्याचं नाव होतं ऑपरेशन शक्ती। पहिली झाली 1974 साली आणि मित्रांनो याचं नाव काय होतं? स्माइलिंग बुद्धा असं होतं। ठीक आहे, पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 3। 11 मे 1888 रोजी थोर समाजसुधारक ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोणी बहाल केली? आता या ठिकाणी पाहायचं 11 मे 1888 ला महात्मा ज्योतिबा फुले हे मुंबईला कोळीवाड्यामध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी असलेल्या जनतेच्या वतीनं म्हणजेच कोळीवाड्याच्या किंवा मुंबईच्या जनतेच्या वतीनं राव बहादूर वड्डेदार यांनी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी बहाल दिली होती। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, राव बहादूर वड्डेदार। आता लक्षात काय काय ठेवणार याबद्दल? महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कधी देण्यात आली तर 1888 साली देण्यात आली। तारीख होती 11 मे 1888। कुठे दिली गेली तर मुंबईमधील कोळीवाडा या ठिकाणी देण्यात आली आणि कोणी दिली? राव बहादूर वड्डेदार यांनी दिली। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 11। 11 मे 1998 रोजी अणुचाचणी सोबतच भारताने कोणत्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती? आता आपण काय पाहिलं, ऑपरेशन शक्ती नावाची अणुचाचणी भारतानं 11 मे 1998 रोजी राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी केली। त्यासोबतच त्याच दिवशी भारतानं त्रिशूल नावाच्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची देखील यशस्वी चाचणी केली होती। या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय सी। प्रश्न क्रमांक 5। राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आठवण काढले जाणारे हंस 3 काय आहे? आता या ठिकाणी पहा, हंस 3 हे भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे विमान आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। आणि लक्षात ठेवायचं या ठिकाणी 11 मे रोजीच हंस 3 ची यशस्वी उड्डाण चाचणी करण्यात आली होती। म्हणून या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं आहे किती तंत्रज्ञानासंबंधी गोष्टी आहेत तर हंस विमान आहे, त्रिशूल नावाचं क्षेपणास्त्र आहे, त्यासोबतच पोखरण येथील ऑपरेशन शक्ती नावाची दुसरी अणुचाचणी देखील आहे। अशा प्रकारे इतक्या घटना 11 मे रोजी घडल्या म्हणून या ठिकाणी 11 मे ला आपण काय साजरा करतोय? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करतोय। पुढे पहा प्रश्न क्रमांक 6। कृत्रिम हृदय विकसित करणारे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट कोण आहेत ज्यांचा जन्मदिवस 11 मे रोजी असतो? आता पुन्हा 11 मे रोजी आलं, काय केलेलं आहे
तर कृत्रिम हृदय विकसित केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? तर रॉबर्ट जार्विक यांनी केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो, यांची जन्मतारीख आहे 11 मे 1946. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या 7 आवाहनांमध्ये नागरिकांना किती वर्ष सोने खरेदी करण्यास टाळण्यास सांगितले आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच केलेल्या भाषणानुसार त्यांनी आवाहन केलं आहे की कमीत कमी 1 वर्ष तरी सोने खरेदी करू नका, जेणेकरून आपल्याकडे असलेला परकीय चलनाचा साठा विदेशांना द्यायला लागू नये. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय बी, 1 वर्षापर्यंत तरी सोने खरेदीच्या मागे लागायचं नाही, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या IITने भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी अमेरिकेत आपले पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू केलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, IIT मद्रासकडून अमेरिकेमध्ये आपलं आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, IIT मद्रास. प्रश्न क्रमांक 9. जागतिक मातृदिन वर्ल्ड मदर्स डे कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, जागतिक मातृदिन म्हणजेच वर्ल्ड मदर्स डे हा दरवर्षी 10 मे रोजी साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, 10 मे. पुढे प्रश्न क्रमांक 10. ऑल इंडिया NR काँग्रेस म्हणजे AINRC चे नेते एन रंगास्वामी हे कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री बनणार आहेत? आता या ठिकाणी पहा, पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एन रंगास्वामी यांना परवानगी दिली. त्यानुसार राज्यपालांनी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि शपथविधीसाठी बोलावलं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, पुदुच्चेरी. कोण बनणार आहेत मुख्यमंत्री? एन रंगास्वामी हे पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री बनणार आहेत. प्रश्न क्रमांक 11. DRDOने नुकतीच चाचणी केलेल्या प्रगत अग्नि क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? आता या ठिकाणी पहा, DRDOने नव्यानं अग्नि 6 नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. आणि मित्रांनो, या ठिकाणी याची क्षमता आहे ते 6000 ते 10000 किलोमीटर इतकी असणार आहे. म्हणजे हे काय आहे? आंतरखंडीय आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. साध्या बॉम्बचे प्रिसिजन गायडेड शस्त्रात रूपांतर करण्यासाठी भारताने कोणत्या प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी घेतली? या ठिकाणी पाहायचं आहे, भारताकडे आहे तारा. तारा म्हणजे काय? तर टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन नावाचं एक नवीन प्रणाली, ज्या प्रणालीमार्फत आपण काय करणार आहे, एक साधा बॉम्ब देखील प्रिसिजन गायडेड मिसाईल सारखा जाणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण नेम धरणार आहे किंवा टार्गेट देणार आहे त्या ठिकाणी जाऊन तो साधा बॉम्ब देखील धडकणार आहे. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हाय टेक्नॉलॉजी गरज पडणार नाही. कशामुळं? तर तारामुळं, म्हणजेच टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशनमुळं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? पर्याय बी. साध्या बॉम्बचं रूपांतर प्रिसिजन गायडेड शस्त्रामध्ये करणारी प्रणाली कोणती आहे? तर तारा, टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन. प्रश्न क्रमांक 13. मालमत्ता कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लँड टायटलिंग ऍक्ट लागू करणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते? आता या ठिकाणी पहा, देशातील मालमत्तांना म्हणजे जमिनींना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लँड टायटलिंग ऍक्ट सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे आपलं महाराष्ट्र. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रात लँड टायटलिंग ऍक्ट कोणत्या महिन्यापासून लागू करण्याची सरकारची योजना आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये जुलै 2026 पासून लँड टायटलिंग ऍक्ट सुरू करण्यात येईल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यात एकूण किती करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या? या ठिकाणी पाहायचं आहे, परराष्ट्र मंत्री यांच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यामध्ये पर्यटन, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि आयुर्वेद यासारख्या एकूण 8 क्षेत्रांमध्ये स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, 8 करारांवर किंवा 8 क्षेत्रातील करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 16. शांघाय येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिला रिकर्व संघाने कोणाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, शांघाय या ठिकाणी चीनमधील शांघाय या ठिकाणी झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या संघानं चीनच्या महिला संघाचा पराभव करून
सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी यजमान कोण आहे तर शांघायमध्ये आहे, म्हणजे अर्थातच चीन यजमान आहे. आणि त्या ठिकाणी यजमानाच्या देशात जाऊन यजमानाचाच पराभव भारतीय महिला संघानं केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 17. तिरंदाजी विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला रिकर्व्ह संघात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता. त्या ठिकाणी पहा, भारतीय महिला रिकर्व्ह संघामध्ये दीपिका कुमारी, कुमकुम मोहोड आणि अंकिता भाकत यांचा समावेश आहे, परंतु सिमरनजीत कौर यांचा नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय डी, सिमरनजीत कौर यांचा महिला रिकर्व्ह संघामध्ये समावेश नव्हता. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 18. चौथी भारत आफ्रिका मंच शिखर परिषद 31 मे रोजी कोठे आयोजित केली जाणार आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, भारत आणि आफ्रिकेमधील चौथी मंच शिखर परिषद आहे ते 31 मे रोजी नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 19. शांघाय तिरंदाजी विश्वचषकात पुरुष कंपाऊंड प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून देणारा साहिल जाधव कोणत्या जिल्ह्याचा आहे. आता या ठिकाणी पाहायचं आहे, चीनमधील शांघाय या ठिकाणी पार पडलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये पुरुष कंपाऊंड प्रकारामध्ये भारतातील साहिल जाधव यांनी आपल्याला कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलेलं आहे. आणि मित्रांनो, ते भारतातील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहेत. कुठे? सातारा जिल्ह्यातील. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. ठीक आहे. साहिल जाधव हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तिरंदाजी. आणि मित्रांनो, या ठिकाणी ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत? सातारा जिल्ह्यातील आहेत. यावरचे प्रश्न येऊ शकतात. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 20. साहिल जाधवने तिरंदाजी विश्वचषकाच्या कांस्यपदक लढतीत कोणत्या देशाच्या मार्टिन डॅम्सबोचा पराभव केला. त्या ठिकाणी पाहायचं आहे, मार्टिन डॅम्सबो कोणत्या देशाचे आहेत? डेन्मार्कचे आहेत. यांचा पराभव करून साहिल जाधव यांनी कांस्यपदक जिंकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, डेन्मार्क असणार आहे. ठीक आहे, मार्टिन डॅम्सबो डेन्मार्कमधील आहेत. प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 अंतर्गत बालमैत्री पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक कोणत्या ग्रामपंचायतीने पटकावला. आता या ठिकाणी पाहायचं आहे, कालच आपण प्रश्न पाहिला की पंचायत पुरस्कारांमध्ये किंवा पंचायत श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकाला कोणतं राज्य आहे तर त्रिपुरा आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विविध श्रेणी पाहिल्या, जसं की बालपंचायत श्रेणी, पुढे जलसमृद्ध पंचायत किंवा पुढे आणखी श्रेणी असतील, तर अशा श्रेणीमध्ये कोणत्या राज्याचा क्रमांकाला किंवा कोणत्या राज्यातील कोणत्या ग्रामपंचायतीचा क्रमांकाला यावर प्रश्न येऊ शकतात. तर या ठिकाणी पाहायचं आहे, बालमैत्री पंचायत श्रेणीमध्ये महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील इटगाव या गावाचा प्रथम क्रमांक आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, इटगाव, जिल्हा भंडारा या ग्रामपंचायतीला बालमैत्री पंचायत पुरस्कार मिळालेला आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये जलसमृद्ध पंचायत विभागात प्रथम क्रमांक मिळवणारी खारिवली ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यातील आहे. आता या ठिकाणी पहा, खारिवली ग्रामपंचायत आहे ती रायगड जिल्ह्यातील खालापूर या तालुक्यातील आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर पर्याय ए, खारिवली ही ग्रामपंचायत रायगड जिल्ह्यातील आहे. कोणता पुरस्कार मिळालाय खारिवलीला तर जलसमृद्ध पंचायत पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवायचं, प्रश्न येणार आहे की राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये जलसमृद्ध पंचायत म्हणून प्रथम क्रमांक कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला तर रायगड जिल्ह्यातील खारिवली या ग्रामपंचायतीला. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खारिवली ग्रामपंचायत. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये सुशासन पंचायत, आता वर पाहिला आपण काय काय, बालमैत्री पंचायत भंडारा जिल्ह्यातील इटगाव, जलसमृद्ध पंचायत रायगड जिल्ह्यातील खारिवली, आणि पुढे प्रश्न आहे सुशासन पंचायत. तर मित्रांनो, सुशासन पंचायत हा पुरस्कार आहे तो नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील निंबाळे या गावाला मिळाला, या ग्रामपंचायतीला मिळाला. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये सुशासन पंचायत श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळवणारी निंबाळे ग्रामपंचायत कोणत्या तालुक्यातील आहे तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे.
प्रश्न क्रमांक 24, भारतीय तटरक्षक दलात नुकतीच दाखल झालेली अचल ही कोणती नौका आहे? आता या ठिकाणी पहा, भारतीय तटरक्षक दलाकडे अचल ही युद्धनौका सोपवण्यात आलेली आहे. याचं काम काय आहे तर पेट्रोलिंग करणं म्हणजेच गस्त घालणं. आणि मित्रांनो या ठिकाणी ही काय आहे मग तर ही आहे FPV म्हणजे काय फास्ट पेट्रोलिंग व्हेकल किंवा वेसल. फास्ट पेट्रोलिंग वेसल म्हणजेच जलद गस्ती नौका, गस्त घालणारी म्हणजे पेट्रोलिंग करणारी नौका आहे. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 25, अचल ही जलद गस्ती नौका कोणत्या शिपयार्डने बांधलेली आहे? या ठिकाणी पहा, अचलची निर्मिती किंवा बांधणी आहे ती गोवा शिपयार्ड लिमिटेड या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय डी. प्रश्न क्रमांक 26, अचल ही जलद गस्ती नौका गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे? या ठिकाणी पहा, अचलची तैनाती आहे ते गुजरातमधील वाडीनार या ठिकाणी केली जाईल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि पुढे प्रश्न क्रमांक 27, अचल या 51 मीटर लांबीच्या गस्ती नौकेचा वेग किती नॉट्स आहे? या ठिकाणी नॉट्स म्हणजे काय? एका तासामध्ये किती नॉटिकल मैल जाते याला म्हणायचं नॉट्स. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, अचल ही युद्धनौका आहे ती गस्ती नौका आहे ती 27 नॉट्स प्रति तास या वेगानं जाते. म्हणजेच 27 सागरी मैल या वेगानं जाते. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. आज फारसे प्रश्न सापडले नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी इतक्याच प्रश्नावरून समाधान मानावं लागेल. तसेच जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. याच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.